श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामीचा हा दिव्य संदेश जर तुम्ही ऐकण्यासाठी इथपर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामीचे भाग्यशाली बाळ आहात. स्वामी तुमची निवड स्वतः करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे. जेव्हा तुमची दृष्टी या संदेशाकडे गेले आहे तर तुमची निवड स्वामींनी स्वतः हा संदेश ऐकण्यासाठी केले आहे. यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी माध्यम करून या संदेशातून तुम्हाला काही संकेत देऊ इच्छितात. ते संकेत तुमच्या जीवनातील खूप काही परिवर्तन घडवण्यासाठी होत आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. बाळा, तुला असलेली चिंता मी जाणतो आणि त्यासाठी मी काही आज तुला महत्त्वपूर्ण सांगत आहे. तू जर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर माझी कृपा आणि माता लक्ष्मीची कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर होईल. तुम्ही मागित असलेले आशीर्वाद येत आहे. एक दिव्य तेज तुमच्याकडे येत आहे, कारण तुम्ही या ब्रह्मांडाकडे, देवाकडे तो प्रार्थना केलं आहे. तुम्हाला ते भरघोस यश हवे आहे, तुम्हाला ती संपत्ती हवी आहे, ते खूप काही आर्थिक चमत्कार हवे आहे. तर देव म्हणतात, बाळा निश्चिंत राहा, तुला ते दिले जातील. पण त्यासोबत एक अट आहे. बाळा, जे कर्म करता त्यांना त्याचा लाभ देखील प्राप्त होतो. चुकूनही बसल्याच जागी काही मिळवण्याचे तुम्हाला कोणी आश्वासन देत असेल तरी तसे कधी घडत नाही. बाळा, प्रत्येक गोष्टीसाठी परिश्रम हे अत्यंत आवश्यक आहे. होय, जर कोणाला खूप कमी परिश्रम करू नये काही अधिक प्राप्त होते तर त्याला भाग्यशाली म्हटले जाते. तसेच काहीतरी तुझ्यासोबतही घडणार आहे, कारण तुला देवाचा दिव्य आशीर्वाद प्राप्त आहे. पण बाळा, परिश्रम हे कोणालाही चुकलेला नाही. तुम्ही कर्म करत पुढे जावे हे तुमचे कर्तव्य आहे. तुमच्या कर्तव्याला अधिक फळ देणे हे देवाची जबाबदारी आहे. तेव्हा सगळं काही निशंक देवावर सोपव. तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला अधिक फळाची अपेक्षा आहे, अधिकाधिक चमत्काराची आवश्यकता आहे, तर ते देखील नक्कीच घडेल. स्वामी म्हणतात, बाळा, अध्यात्माची कास धरली आहेस तर तू योग्य मार्गावर आहे. माझा प्रिय बाळा, मी आशीर्वादाचे वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुम्ही मागितलेले आशीर्वाद तर मी देईलच, पण आज ज्याचा कुणाचा भाग्य उदय होण्याचा काळ आहे त्याला असे काहीतरी प्राप्त होणार आहे जे त्यांच्या बुद्धीच्याही पलीकडे आहे, जे त्यांनी माझ्याकडे कधीही मागितलेले नाही. या 24 तासात तुमच्याकडे ते आशीर्वाद येत आहे. जेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल आणि तुमच्या मनातल्या मनात ती इच्छा प्रगट करा, तेव्हा देवाचे आशीर्वाद, देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील. देव म्हणतात, तुझ्यासाठी ती विपुलता, ती आर्थिक संपन्नता आणि दुःख कष्ट संपणारे आशीर्वाद येत आहे. तुझी बाजू देव राखत आहे. तुला ज्या ठिकाणी कोणी फसवू पाहिले त्या ठिकाणी आता तुला दुप्पट नफा होणार आहे. ज्यांनी कोणी तुला फसवण्याची तयारी केली आहे ते आता पश्चाताप करणार आहे, कारण तुझ्याकडे ती संपत्ती, तो आनंद आणि ते सुखाचे क्षण देव स्वतः देण्यासाठी येत आहेत. आज रात्री तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करा. आज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावा आणि मनापासून माता लक्ष्मीला तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी विनंती करा, कारण देव म्हणतात, माझ्यासोबत तुमच्या घरात आज माता लक्ष्मी प्रवेश करणार आहे. तुम्ही जर विनंती केलं तर ती वेगवान गतीने आणि अत्यंत आनंदासहित लक्ष्मीच्या पावलाने तुमच्या घरात येणार आहे. जेव्हा लक्ष्मीच्या पावलाने देवी येणार आहे तेव्हा तुम्ही निश्चिंत असावे, कारण देव तुमची एक मोठी आर्थिक समस्या नष्ट करून पाहतात. स्वामी तुमच्या मनातील इच्छा जाणले आहे. त्यासाठी तुमच्यासाठी काहीतरी असे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने पाठवण्याचे नियोजन केले आहे. त्या नियोजनाचा भाग म्हणून तुम्ही देवाला आज संध्याकाळी नक्की प्रार्थना करा आणि ती तुमची प्रार्थना भगवंत माता लक्ष्मी मान्य करत आहे अशा तुमच्या मनात कोरा, कारण जेव्हा तुम्ही ती प्रार्थना कराल तेव्हा मीही तिथेच असेल आणि तुमची प्रार्थना स्वीकार होईल. देव भगवंत आणि माता लक्ष्मी
चिरकाल तुमच्या घरी निवास करण्यासाठी येते आहे. जो कोणी स्वामीचा प्रिय बाळ भगवंताचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण करेल आणि आपल्या कर्मात अधिक मन लावेल त्याकडे अधिक संपत्तीचे आशीर्वाद कुठल्याही मार्गाने चालून येतील. माता लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर होण्यासाठी येत आहे. तुम्हीही मनापासून देवीचे आभार माना आणि देवांना तुमच्या घरी आमंत्रित करा. यामुळे तुमचे उज्ज्वल भविष्य अधिक उन्नत होण्यास आणि तुम्हाला जी प्रगती आहे ती प्रगती होण्यास काहीही क्षणाचा विनम्र लागणार नाही. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तुझ्या दिशेने आम्ही चमत्कार पाठवतो तेव्हा तू सज्ज असावे अशी आमची आज्ञा आहे. जे कर्म करत आहेस त्यात मोठ्या यशद्वारा तुला अधिक प्रसन्नता प्राप्त होणार आहे. कारण देव आणि माता लक्ष्मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि पैशाचा वर्षाव आणि धनाचा वर्षाव तुझ्यावर केला जाणार आहे. त्यासाठी निश्चित तू तयार असावे. देव तुला आज्ञा करतात, कारण जेव्हा आशीर्वादाचा वर्षाव होतो तेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न होत आहे हे जाणार आणि त्याचा योग्यच संचय करावा आणि योग्य ठिकाणी त्याचे दोन्हीही सत्पात्र घ्यावे असे योजना करावे, कारण त्यामुळे देवांना अधिक प्रसन्नता प्राप्त होते. तुम्ही जेव्हा धनधान्याची परिपूर्ण होऊ इच्छिता तर तुम्ही केव्हाही धान्यातील मुठभर धान्य पशूंना आवश्यक घालावे, कारण त्यामुळे तुम्ही अधिक सुसंपन्नता प्राप्त करता. तुमच्या घरी भरभराट होण्यासाठी ते अत्यंत उपयोगी आहे. हा जरी तुम्ही एक छोटासा प्रयोग जरी करून पाहिला तर तुमचे भांडार किती दिवसात आणि किती पटीने वाढतात याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात. देव तुमचे सामर्थ्य आणि तुमच्या यशात आणि तुमच्या घरात भरभराट देऊ इच्छिता. जर तुम्ही मनापासून ते स्वीकार करू इच्छिता तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. तुमच्या घरात जेवण धनधान्य तुम्हाला कमी पडू नये असे वाटते त्या क्षणाला देवावर वाहिलेले, भगवंतावर वाहिलेले तुळशी मातेच्या पात्रात तुम्ही तुमचा धान्य टाकावे आणि तुमच्या धान्याला नमस्कार करावे. हे अन्नपूर्णा माते, माझ्या घरी निरंतर तुझी वृद्धी हो, तू कधीही संपू नये, तू अधिकाधिक वाणीसह आम्हाला प्राप्त हो. आमच्या कुटुंबाचे आणि आमच्या हातून पुण्याचे कर्म करावे इतके तू आमच्यावर निरंतर प्रसन्न राहावे अशी अन्नपूर्ण मातेला प्रार्थना करावे आणि ती तुळशी त्या धान्यात ठेवावे. तुम्ही काही दिवसातच त्याचा अद्भुत अनुभव कराल आणि जेव्हा तुम्ही अधिकाधिक तुमचे धन आणि तुमचे धान्य वाढताना पाहाल, कारण कधीही तुम्हाला त्या धान्यात कमतरता जाणवणार नाही. जिथे भगवान विष्णूचा आणि माता लक्ष्मी अन्नपूर्णेचा आशीर्वाद येतो तिथे कुठेही काहीही कमतरता भासत नाही. जर तुम्ही यासोबत काही चांगले करणे आपल्या आयुष्यात, आपल्या दैनंदिन जीवनात करून घेतले तर तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद देवाकडून प्राप्त होते. जर तुमचा विश्वास असेल, जर तुम्ही हे स्वीकार करू इच्छिता तर मी ते स्वीकार करतो आणि मी तसे करेल असे कमेंट करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आशीर्वादाचा वर्षाव आणि देवाच्या चमत्काराचा वर्षाव करणारा हा स्वामी संदेश तू ऐकत आहेस. हा दिव्य संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथली जागा पवित्र होईल. तुमच्या कानावर अधिक सुखद बातम्या तुम्ही ऐका, आनंदाच्या बातम्या तुमच्यापर्यंत येतील. जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, काही काळातच तुझ्यासाठी असे द्वार उघडले जाईल जिथून तुझ्यासाठी खूप काही सुख, समृद्धी, आनंद, वैभवाचे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. कारण तू जर चांगले कर्म निरंतर करत राहिलास तर ते देवाच्या नजरेतून लपलेलं नाही आणि जेव्हा जो कोणी भक्त देवाचे मान्य असलेले चांगले कर्म आपल्या आयुष्यात निरंतर जोडून ठेवतो त्या भक्तावर देव कधीही नाराज होत नाही. देवाची कृपा निरंतर त्याच्या आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर होत राहते. एवढेच काय, पण तुमच्या पिढ्या दर पिढ्यामध्ये देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासोबत राहून तुम्हाला कुठलीही कमतरता बसू देत नाही. तुम्ही कित्येक कुटुंब असे पाहिले असेल जे खूप काही त्रासाने ग्रस्त आहेत, खूप काही व्याधीने ग्रस्त आहेत. जो माझ्यापर्यंत
आलेलं नाही त्यांना जो कोणी माझ्या सेवेचा मार्ग दाखवेल, देवाचा ज्ञानाचा मार्ग दाखवेल, तो अधिक प्रसन्नता आणि आयुष्यात उन्नती प्राप्त करेल. तेव्हा तुम्ही पुण्याचे भागीदार होऊ इच्छिता तर हा संदेश नक्कीच लाईक करा आणि आपल्या प्रियजनापर्यंत आणि ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत नक्की पाठवावा. यामुळे तुमच्या भाग्यात देखील अधिक उन्नती होण्यास प्रारंभ होईल. देव कुठल्याही क्षणी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला ते चमत्कार देखील ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात. पुढील काही काळात तुमच्या घरात ती मोठी वास्तू येणार आहे. जर तुमच्या सर्वांचा आनंद सामावला आहे, तुम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत आहात आणि देव देखील तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करणार आहेत, तेव्हा ते स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा. देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर होत आहे याचे अनुभव तुम्हाला होतील. माता लक्ष्मीचे आवाहन करताना तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना कराल तर तेव्हा देवाला सांगा की देवा माझ्याकडे इतकी विपुलता दे की ज्यांना आवश्यक आहे त्यांनाही मी मदतीचा हात देऊ शकेल. जेव्हा तुम्ही हे प्रार्थना कराल तेव्हा देव तुमच्याकडे अधिकाधिक आशीर्वाद देतील, कारण देवाला आवडतात ते देणारे हात. म्हणूनच मनापासून दान करतात ते खूप शांततेने आणि स्वइच्छेने केलेले दान देव निरंतर स्वीकार करतात आणि तुमच्या दिशेने योग्य ते आशीर्वाद पाठवतात. जो कोणी हा स्वामी संदेश इथपर्यंत ऐकत आहे ते बाळ भाग्यशाली आहे. स्वामीची निरंतर कृपा आणि माता लक्ष्मीची निरंतर कृपा ते प्राप्त करत आहे. स्वामी देव त्यांच्या आयुष्यातून त्या रिकाम्या जागा आनंदाने भरण्यासाठी आज आले आहे. त्यांना त्या नात्यातील ते प्रेम हवेसे आहे, त्यांना ते प्राप्त होईल आणि त्यांच्या नात्यातील सुसंवाद आणि प्रेम देखील प्राप्त होईल. ज्यांना त्या वास्तूत हव्या आहेत त्यांना योग्य वेळ त्या वस्तू दिल्या जातील, कारण ते त्या कोटीच्या प्रतीक्षेत आहे. स्वामी म्हणतात, जिथे जिथे माझे नाव घेतले जाते आणि जिथे जिथे देवाचे स्मरण केल्या जाते, जिथे जिथे मी निरंतर वास करतो आणि आज देखील मी तुमच्यापर्यंत म्हणूनच आलो आहे. जिथे माझे स्मरण होते तिथे मी येऊन प्रकट होतो आणि कित्येकदा तुमच्या मनात देखील येतो. जेव्हा तुमच्या मनात काही चांगले विचार येतात, काही चांगले कर्म येते, तेव्हा देखील तुमच्या हृदयात राहून ते तुमच्याकडून करून घेतो. देव म्हणतात, मी प्रसन्न असताना माझ्या बाळांना कुठलीही कमतरता भासत नाही. जर तुमचे काही कार्यकाळ असेल तर घाबरू नका, निशंक राहा, कारण पुढील काही काळातच तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करून तुमचे ते कार्य प्रसन्न होईल. ज्यांनी कुणी मनापासून हा स्वामीचा दिव्य संदेश, पवित्र संदेश ऐकलं आहे आणि मनापासून आशीर्वाद स्वीकार केले आहेत तर होय स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करतो, स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुमच्या घरी सुख, समृद्धी, वैभव आणि प्रगती आणि भरभराट प्रदान करून तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंदाचे, प्रगतीचे दिवस देवो. स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.